इतिहासाच्या पानांमध्ये काही कथा अशा दडलेल्या आहेत ज्या फक्त शौर्य आणि त्यागाच्या नाहीत, तर त्या आपल्याला कर्तव्याचा खरा अर्थ समजावून सांगतात. आज आपण अशाच एका विलक्षण, एका अविश्वसनीय कथेबद्दल बोलणार आहोत. विचार करा, कुटुंब आणि कर्तव्य जेव्हा या दोन्हींपैकी एकाची निवड करायची वेळ येते, तेव्हा माणूस काय निवडेल? खरं तर हाच तो प्रश्न आहे जो या कथेच्या केंद्रस्थानी आहे आणि आपल्या महान योद्ध्यासमोर एका पहाडासारखा उभा ठाकला होता. तर या कथेची सुरुवात होते एका आईच्या इच्छेपासून. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई, त्यांच्या मनात एक तीव्र इच्छा होती की तो अभेद्य कोंढाणा किल्ला पुन्हा एकदा स्वराज्यात सामील व्हावा, आणि ही इच्छा त्यांनी महाराजांसमोर बोलून दाखवली. आता हा कोंढाणा म्हणजे काही साधासुधा किल्ला नव्हता. तो त्या अख्ख्या प्रदेशाचा एक प्रकारे मुकुटमणी होता, एक महत्वाचा बालेकिल्ला. आणि विचार करा, या किल्ल्यावर जर शत्रू बसला असेल तर स्वराज्यावर सतत टांगती तलवार असण्यासारखंच होतं ते. महाराजांनी आव्हान तर स्वीकारलं, पण एक मोठी अडचण होती. ही मोहीम जवळजवळ अशक्य होती. मग प्रश्न हा होता की हे धाडस करणार कोण? हे काम इतकं कठीण होतं की यासाठी महाराजांना कोणीतरी खास, आपला सर्वात विश्वासू आणि पराक्रमी सरदार हवा होता. आणि मग कथेमध्ये प्रवेश होतो त्या सिंहाचा, तानाजी मालुसरे. शिवाजी महाराजांचे बालपणीचे सवंगडी आणि मराठा साम्राज्याचे एक असे योद्धे ज्यांच्या शौर्याचे पोवाडे गायले जात होते. म्हणजे ते फक्त एक सैनिक नव्हते बरं का. ताकद तर होतीच, पण त्यासोबत होती बुद्धी आणि एक चाणाक्ष रणनीती, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वराज्याप्रती आणि महाराजांप्रती त्यांची निष्ठा, ती तर अढळ होती. एक परिपूर्ण नेते होते ती. आणि गंमत बघा, ज्यावेळी महाराजांचा निरोप आला त्यावेळी तानाजी होते आपल्या मुलाच्या रायबाच्या लग्नाच्या तयारीत. म्हणजे एका बाजूला कौटुंबिक आनंदाचा सोहळा आणि दुसऱ्या बाजूला कर्तव्याची साध. काय निवड करावी असा मोठा पेच त्यांच्यासमोर उभा राहिला. आणि ह्या परिस्थितीत तानाजी जे बोलले ते इतिहासात कायमचं कोरलं गेलं. आधी लगीन कोंढाण्याचे आणि मग माझ्या रायबाचे, या एका वाक्यातूनच त्यांचं व्यक्तिमत्व कसं होतं हे स्पष्ट दिसतं. त्यांनी मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि स्वराज्याप्रती असलेल्या कर्तव्यालाच पहिलं स्थान दिलं. बरं, मग आता पाहूया ती योजना, ती धाडसी योजना जी आखली गेली होती. आणि योजना अशी होती ना की जितकी धाडसी तितकीच किंबहुना त्याहून जास्त धोकादायक. आता बघा, त्या किल्ल्यावर होता उदयभान राठोड नावाचा एक जबरदस्त राजपूत किल्लेदार. किल्ल्याला होते फक्त 2च मुख्य दरवाजे, आणि तिथे इतका कडेकोट बंदोबस्त होता की समोरून हल्ला करणं म्हणजे सरळ सरळ मृत्यूला आमंत्रण देण्यासारखं होतं. मग करायचं काय? इथेच तानाजींची बुद्धिमत्ता दिसली. त्यांनी अशी जागा निवडली जिथे कुणी विचारही करू शकत नव्हतं. किल्ल्याची पश्चिमेकडची बाजू, एक उंच सरळसोट कडा जो चढणं अशक्य मानलं जायचं. योजना अशी होती की रात्रीच्या अंधारात काही निवडक मावळ्यांसोबत हा कडा चढायचा आणि वर पोचल्यावर बाकीच्या 300 सैनिकांसाठी दोर बांधायचे. शत्रूच्या विचारापलीकडचा हा डाव होता. आणि मग मध्यरात्रीच्या त्या किर्र अंधारात तानाजींनी आपले भाऊ सूर्याजी आणि निवडक मावळ्यांना सोबत घेऊन ती जीवघेणी चढाई सुरू केली. एकदा का ते कडा चढून वर पोहोचले की मग शांतता संपली. त्या गुपचूप घुसखोरीचं रूपांतर झालं एका भयंकर लढाईत, विजयासाठी आणि जगण्यासाठी. मराठ्यांनी अचानक हल्ला चढून एकच हाहाकार माजवला. गाफील मुघल सैन्य भानावर येईपर्यंत बराच उशीर झाला होता. आणि मग हा गोंधळ पाहून तो किल्लेदार उदयभान स्वतः मैदानात उतरला. आणि मग सुरू झालं ते द्वंद्वयुद्ध. एका बाजूला तानाजी मालुसरे आणि दुसऱ्या बाजूला उदयभान राठोड. 2 महापराक्रमी योद्धे एकमेकांना भिडले. आणि आता या लढाईवरच त्या संपूर्ण किल्ल्याचं भवितव्य ठरणार होतं. ती लढाई खूप वेळ चालली, भयंकर लढाई. दोघंही योद्धे एकमेकांना भारी पडत होते. ह्याच लढाईत तानाजींची ढाल तुटली. ते जखमी झाले, थकले, पण तरीही मागे हटले नाहीत, लढत राहिले. आणि ह्याच शौर्यपूर्ण लढाईत दुर्दैवाने तानाजी धारातीर्थी पडले. ज्या क्षणी तानाजी पडले त्या क्षणी सगळं चित्रच पालटलं. आपला नेता, आपला सिंह पडलेला पाहून मराठा सैनिकांचं धैर्यच खचलं. सैनिक माघार घ्यायला लागले, पळ काढू लागले. पराभव आता डोळ्यासमोर दिसत होता. पण
पण त्याच वेळी तानाजींचे भाऊ सूर्याजी यांनी एक असं धाडसी पाऊल उचललं ज्याने सगळा खेळच बदलून टाकला. सूर्याजींनी काय केलं, त्यांनी कड्यावरून खाली उतरण्याचे दोरच कापून टाकले. पळून जाण्याचा मार्गच बंद. त्यांनी सैनिकांना थंडकावून सांगितलं, आता एकतर लढा नाहीतर शत्रूच्या हातून मरा. ह्या एका कृतीने सैनिकांमध्ये जणू वीज संचारली. ते नव्या जोमाने लढले, शत्रूला हरवलं आणि अखेर किल्ला जिंकलाच. तर कोंढाणा जिंकला गेला होता. विजयाची ही बातमी जेव्हा शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचली तेव्हा त्या आनंदात एका मोठ्या दुःखाची किनार होती. एक अत्यंत वाईट बातमी सोबत आली होती. आणि मग आपल्या लाडक्या तानाजीच्या बलिदानाने व्याकुळ झालेल्या महाराजांच्या मुखातून ते अजरामर शब्द निघाले, गड आला पण सिंह गेला. या एका वाक्यात त्या विजयाचं सगळं सुख दुःख सामावलेलं आहे. आणि हो, तानाजींच्या या महान बलिदानाचा सन्मान म्हणून महाराजांनी कोंढाण्याचं नाव बदललं. त्या दिवसापासून कोंढाणा ओळखला जाऊ लागला सिंहगड म्हणून, आपल्या सिंहाचा गड. तो किल्लाच जणू तानाजींच्या शौर्याचं एक अजरामर स्मारक बनला, जे आजही उभं आहे. ही कथा आपल्याला एका मोठ्या प्रश्नावर विचार करायला भाग पाडते की विजयाची खरी किंमत नेमकी काय असते. मोठमोठ्या ऐतिहासिक यशाच्या मागे अशा कितीतरी वैयक्तिक त्यागाच्या कथा दडलेल्या असतात, नाही का?